मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता राणी इंद्राच्या ताटामध्ये अजून एक मोदक ठेवते आणि आता लगेच चिकू म्हणते की दादा तुला खूपच मोदक आवडलाय वाटतं. वहिनीने परत तुझ्या ताटात एक मोदक ठेवला, आता खाणार आहेस का तू? तर आता लगेच तो म्हणतो की खाणार नसलं तर मग इकडं दे. तर आता लगेच राणी म्हणते की हो त्यांना आवडलं त्यामुळेच मी ठेवलाय ना. तर इंग्रजीत लगेच राणीकडे राग बघायला लागतो. आबा म्हणतात की अगं चिकू नवरा बायकोच्या खुणा ह्या नजरेतून चालू असतात. इंग्रजीतला आवडला असेल तो म्हटला असेल ठेव राणी नजरेतून, तर राणीने ठेवला. तर मालतीला तर खूप राग येतो त्यांचावाला. तर इंग्रजीत म्हणतो की राणीकडे राग बघतो. तो म्हणतो मला खायचं नव्हतं आता बळच खावं लागेल. तर आता इकडं जी उर्मिला असते ती त्या काकीकडे येते आणि म्हणते की काय हो काकी काय करत होता तुम्ही? आणि लगेच ते म्हणतात एवढी तुम्हाला राणीचं कौतुक करायची काही गरज नाही हा काकी. तर आता काकी म्हणतात की काय ग उर्मिला, ते मोदक फक्त राणीने एकटीने बनवले होते, तू का त्याच्यात मध्येच हे करते? हे सगळं राणी करते आणि तू मध्येच म्हणते का मी बनवले? का म्हणली मग तू बनवले नव्हते ना? तर आता लगेच ती म्हणते की मी काय नव्हते म्हणले. ती राणी सगळ्यांपुढे ना मत हे बनवायचं पाहती, स्वतःचं मोठी झाल्यासारखं दाखवती आणि किती चांगली आहे ना हे दाखवण्याचा प्रयत्न करते, पण मी तसं काही करत नाही काकी. तर ते म्हणतात की हे बघ राणी खरंच खूप चांगली आहे, तुम्ही एकमेकीला समजून घेतलं पाहिजे. आणि काकी तिथून जातात. तर आता उर्मिला म्हणते मी ह्या राणीला सोडणार नाहीये, सगळ्यांच्या मनात घर केलं या राणीनी. तर आता इकडं इंग्रजीत ऑफिसला चाललेलं असतं आवरून, तर तेवढं तिथं राणी डबा घेऊन येते आणि म्हणते की इंग्रजीत सर थांबा, हा मोदक घेऊन जा तुम्हाला डब्याला. तर आता इंग्रजीत म्हणतो की तुम्हाला कोणी सांगितलं होते हे? तर राणी म्हणते तुम्ही बाहेर खाल्ले ना, मग मला वाटलं तुम्हाला आवडले असेल. इंग्रजीत म्हणतो की मला नाही आवडले, उलट तुम्ही बाहेर सगळ्यांसमोर शहाणपणा करत होता, असं तूप टाकून खायचं ना असं खायचं, मला कळतं कसं खायचंय, मग कशाला सांगतायत? तर आता लगेच ती म्हणते तुम्हाला आवडले नाही का, काय कमी होतं त्याच्यात, गोड नव्हते का? गोड जास्त झालं होतं. तर आता इंग्रजीत म्हणतो की मला मुळात ते स्वीट्स आवडतच नाही. तर आता राणी म्हणते की हो का, अहो तुम्हाला डब्याला न्यायला आणले होते मोदक, नेता का? तर इंग्रजीत म्हणतो की नाही न्यायचे मला. तर राणी म्हणते बरं ठीक आहे जाते घेऊन मी, काकीने दिले होते प्रेमाने तुमच्यासाठी, माझं काही नाही आहे. तर इंग्रजीत म्हणतो थांब राणी, काकीने दिले आहेत मग कशाला नेते? काकीने दिले आहेत नको नेऊ. अगं काकीने प्रेमाने दिली असेल, त्यांना खूप वाईट वाटेल मागं नेले तर, दे इकडे मी जातो घेऊन. तर आता राणीकडून तो डबा घेतो आणि राणी म्हणते की पण तुम्हाला आवडे नव्हते ना? तर तो म्हणतो की नाही दे काकीने दिले तर न्यावं लागेल मला. आणि इंग्रजीत त्या राणीकडून ते मोदकाचा डबा घेतो. तर आता राणी म्हणते की तुम्हाला खायची नसेल ना तर घेऊन जा आणि तिथे कर्मचाऱ्यांना द्या वाटून, कारण की तुम्हाला आवडलेलं नाही आहे ना, उगाच कशाला, काकीचा मान राहील त्यामुळे तुम्ही घेऊन जा आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना द्या. तर इंग्रजीत म्हणतो की मी माझं बघल, मला काय करायचंय त्या मोदकांचं, तू नको काळजी करूस. तर राणी म्हणते ठीक आहे. तर आता राणी लगेच इंग्रजीत तिथून निघून जातो आणि आता राणी मनातल्या मनात म्हणते इंग्रजीत सर तसे मनाने चांगले आहेत, पण असे का वागतात ना काय माहिती. तर आता इकडं जी उर्मिला असते ती व्हॅक्स पान घेते आणि तिथे त्या गणपती बाप्पाजवळ येते आणि ती ते लाकूड ते व्हॅक्सने कापते आणि म्हणते की आता बघा राणीलाही सगळ्यांसमोर हे समजते ना, हिने डेकोरेशन केलेलं बघा कसं तुटतंय, आरतीच्या वेळेस बरोबर हे डेकोरेशन खाली येईल. तर आता सगळेजण आरतीला तिथे जमतात आणि आबा राणीला आणि इंद्राला आरतीला बोलवतात, दोघंजण आरती घेतात आणि आरती चालू असते. तर आता इंग्रजीत आणि राणी आरती ओवळत असतात. तर आता आरती चालू असताना राणीचं लक्ष वर जातं आणि ते डेकोरेशन खाली खाली वाकायला लागतं. तर राणी म्हणते असं काय होत असेल? तर राणीचं लक्ष जातं, इंग्रजीत पण बघतो. तर आता इंग्रजीत लगेच राणीला म्हणतो, राणीकडे बघतो आणि इंग्रजीत वरती बघतो. तर आता लगेच तो लगेच आरतीचं राणीकडे देतो आणि तो त्या डेकोरेशनला धरतो आणि डेकोरेशनला धरून राहतो आणि सगळी आरती होताना म्हणतो की आरती करून घ्या तुम्ही, आणि सगळे बाकीचे आरती करून घेतात आणि इंग्रजीत त्याला पकडून राहतो. तर आता उर्मिलाला तर खूप आनंद होतो. उर्मिलालाच वाटतं की ते डेकोरेशन खाली पडन आणि जळण, पण असं काही होत नाही. इंग्रजीत ते सगळं काही वाचवतो आणि राणी आता आरती ओवाळते, सगळ्यांना आरती वगैरे देते. आणि आता जो अजित असतो तो म्हणतो की दादा थांब, तसंच मी आलो 5 मिनिटात. आणि तो तिथे खिळे घेऊन येतो, खिळे ठोकतो. तर आता ते लगेच ठीक होतं. तर आता इंग्रजीत पण आरती घेतो. तर आता लगेच आबा म्हणतात की खरंच तुम्ही एक ग्रेट आहात, तुमची जोडी एकमेकाला सावरतात तुम्ही. हे आता बघा कसं झालं, डेकोरेशन तुटायला लागलं तर लगेच इंग्रजीतने ते डेकोरेशन धरलं आणि राणीने आरती करून घेतली. याला म्हणतात सुपर जोडी, खरंच एकमेकाला तुम्ही खूप समजून घेतात असं आबा म्हणतात. तर आता इकडं जे राणी आणि इंद्र असतात ते झोपायला रूममध्ये येतात आणि झोपायला आल्यावर राणी काहीतरी लपवते. तर आता इंद्र म्हणतो काय लपवते राणी, दाखव. तर राणी म्हणते नाही दाखवणार, माझी प्रायव्हेट गोष्ट आहे. तर इंग्रजीत तिथे झोपतो आणि तो खूप घोरत असतो. राणी खाली झोपते पण तिला झोपच लागत नाही. ती म्हणते इंद्रासारखी ती घोरते ना, मी बाहेर झोपत होते त्यामुळे मला माहितीच नव्हतं. ती आता कानात बोळे घालते. ती म्हणते तरी आवाज होतोय, काय करावं हे इंद्र सरांचं, असं ती मनातल्या मनात म्हणते. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.